परंतु ज्या मांजरा कारखान्याने एक पॅटर्न निर्माण केला महाराष्ट्रामध्ये, 1987 साली या देशाचे त्यावेळेसचे पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांनी त्या कारखान्याचं उद्घाटन केलं आणि पहिली मुळी टाकली. तेव्हापासून मांजरा कारखान्याने पाठीमागं वळून बघितलं नाही. मराठवाड्यातल्या लोकांना कारखाने चालवता येत नाहीत असं दूषण पश्चिम महाराष्ट्रामधले काही लोक लावत होते. कारखाने आम्ही चालवावे, मागासलेले म्हणून तुम्ही कारखाने घेता आणि बंद पाडता. ऊसाची रिकव्हरी आम्ही काढावी, आर्थिक व्यवस्थापन आम्ही करावं, ऊस विकास आम्हीच करून दाखवावा, अशी शेखी मिरवणाऱ्या लोकांना त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मांजरा कारखान्याने केलं. त्याचा रास्त अभिमान आपल्या सर्वांना वाटला पाहिजे. जे मांजरामध्ये घडू शकतं तिथं कारखान्यात का नाही घडलं? का नाही प्रश्न आपण स्वतःला विचारत? का नाही आत्मसंशोधन करत? काय एक कारखाना चालतो आणि बाकीचे चालत नाहीत? दोष आमचे? त्याच्या नंतर निर्माण झाला विकास चालतो. का चालतो? रेणा चालतो. का चालतो? कारखान्यामध्ये आम्ही नेहमी हे सूत्र पाळलं की कारखान्याचा मालक हा कारखान्याचा सभासद. तुम्ही मालक आहात, आम्ही विश्वस्त आहोत, ट्रस्टीज. ही बांधिलकी, हे विचार आम्ही मनामध्ये ठेवले म्हणून ते शक्य झालं. इथं जर संचालकच मालक बनायला लागले तर शेतकऱ्याला नाही कोण देणार? म्हणून आम्ही कधी मालकासारखं वागलो नाही. मालक तुम्हाला म्हटलं आम्ही, ऊस उत्पादक शेतकरी हा मालक, आम्ही तुमचे सेवक. आणि म्हणून मांजरा कारखान्याने गेल्या 25 वर्षामध्ये 53 बक्षिसं मिळवली. 53 केंद्र पातळीवरचे, राज्य पातळीवरचे. त्याच्यानंतर विकास, त्याच्यानंतर रेणा. यावर्षी 2 पारितोषिक मिळाली. देशातला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून विकास कारखाना, देशातल्या आर्थिक व्यवस्थापनामधला सर्वात उत्तम कारखाना रेणा कारखाना. काय वय आहे त्या कारखान्याचं? किती वर्ष झाली सुरुवात होऊन? एवढ्या कमी अवधीमध्ये जर हे राष्ट्रीय पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे बक्षीस मिळवतात, आम्ही काय नाही मिळू शकत. केवळ दोषारोप करून प्रश्न सुटत नाही. आणि केवळ लातूरचा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला असं म्हणून कसं चालेल? मांजरातला शेतकरी तुपासी आणि प्रियदर्शनीचा शेतकरी उपासी, हे कसं चालेल? आणि म्हणून आम्ही ठरवलं की औषधातला मारुती महाराज असेल तो भलाही आज शिवसेनेच्या माजी आमदाराच्या ताब्यात आहे. मी पक्ष नाही बघितला. गोपीनाथराव मुंडे भाजपचे आहेत, आमचे मित्र आहेत, पण उत्तम कारखाना चालवतात. म्हणून काही पक्षी राजकारण आम्ही कारखान्यात आणत नाही.